नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वी विषय राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 3 राजकीय पक्ष भाग 1 की अगदी राजकीय पक्ष भाग 1 यामध्ये आज आपण विविध अशा प्रकारच्या राजकीय पक्षांचा विचार या ठिकाणी करणार आहोत. मागील पाठामध्ये आपण संविधानाची वाटचाल त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रिया याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपण समजून घेतलेलं आहे की अगदी सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा अशा प्रकारचा जर दुवा कोणता असेल तर तो म्हणजे राजकीय पक्ष. आपण अनेक वेळा राजकीय किंवा राजकारणाविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकतो, वाचतो. ते बऱ्याच अंशी पक्षांशी संबंधित असतं. राजकीय पक्षांचं अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असतं. लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करत असतात आणि मग की अगदी या पाठामध्ये आज आपण भारतातल्या राजकीय पक्षपद्धतीची जी ओळख आहे ती ओळख आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. की अगदी आपण आपल्या शाळेमध्ये किंवा परिसरामध्ये अनेक विविध अशा प्रकारचे गट, संस्था किंवा संघटना या पाहत असतो आणि मग ह्या विविध अशा प्रकारच्या संघटना, गट, संस्था कोणत्या ना कोणत्या कामाचा पाठपुरावा करत असताना आपण पाहतो. सार्वजनिक विविध अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्यासाठी या संघटना, गट किंवा संस्था त्या ठिकाणी कार्य करत असतात. की अगदी आपण विविध अशा प्रकारच्या चळवळींच्या आंदोलनाविषयी सुद्धा आपण अनेक वेळा वाचलेलं असतं. म्हणजेच गट, संस्था, चळवळी या सक्रिय असतात. त्याचप्रमाणे राजकीय पक्ष निवडणुका लढवण्यामध्ये पुढाकार घेत असताना आपल्याला आढळतात. समाजातील अन्य संस्था, संघटना किंवा राजकीय पक्ष यांच्यामध्ये फरक असतो. राजकीय पक्ष हे सुद्धा सामाजिक संघटनाच असतात, परंतु राजकीय पक्षांची उद्दिष्ट आणि कार्यपद्धती ही मात्र वेगवेगळी असते. राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी ज्यावेळेस लोक एकत्रित येत असतात, निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतात, त्यावेळेस असे जे संघटना असते की अशा या संघटनांना राजकीय पक्ष असं म्हटलं जातं. पहा की राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी आणि त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचं शासन, सरकार स्थापन करण्यासाठी एकत्रित येणाऱ्या लोकांचा तो एक गट असतो. आणि म्हणून की अगदी जर आपण राजकीय पक्ष जर पाहिलं तर ते खऱ्या अर्थाने एक निवडणूक लढवण्यासाठी, त्याचप्रमाणे निवडणूक लढवून सत्ता प्राप्त करण्यासाठी हे पक्ष त्या ठिकाणी स्थापन झालेले असतात. किंवा अन्य संस्था, गट याप्रमाणे राजकीय पक्ष ह्यासुद्धा सामाजिक संघटनाच त्यांना असं म्हटलेलं आहे. पहा की अगदी अशा या राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर पहिलं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की राजकीय पक्ष हे सत्ता मिळवणं हे या पक्षाचं वैशिष्ट्य असतं. की अगदी राजकीय पक्षाचा हेतू हा केवळ निवडणुकींच्या माध्यमातून सत्ता मिळवणं हा असतो आणि त्यामुळं सत्तेसाठी विविध अशा प्रकारचे राजकीय पक्ष परस्परांशी सतत स्पर्धा करत असताना आपल्याला आढळतात. मग अशा प्रकारची ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नाही, परंतु स्पर्धेचं स्वरूप हे निकोप अशा प्रकारचं असलं पाहिजे. यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे विचारसरणीचा आधार. प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करणारा असतो. सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षांची एक विशिष्ट अशा प्रकारची भूमिका असते आणि अशा या सर्वांच्या समावेशातून पक्षाची एक विचारसरणी त्या ठिकाणी तयार होत असते.
आणि ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या पक्षांना पाठिंबा देतात. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळत असतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असंही म्हटलं जातं. पहा, आधुनिक काळामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच आपल्याला दिसून येते आणि त्यामुळं पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणं हे मात्र आज रोजी अवघड झालेलं आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे पक्ष कार्यक्रम. विचारसरणी प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम निश्चित करत असतात आणि ज्यावेळी सत्ता मिळते मग सत्ता मिळाली की या कार्यक्रमाची अंमलबजावणीही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात, अंमलबजावणी केली जाते. जर सत्ता मिळाली नाही तरीसुद्धा कार्यक्रमाच्या आधारे लोकांचा जो पाठिंबा आहे तो पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्ष हा करत असतो. पुढचं वैशिष्ट्य आहे सरकार स्थापन करणं, की अगदी राजकीय पक्ष सरकार स्थापन करत असतात आणि देशाचा राज्यकारभार करत असतात. म्हणजेच हे जे कार्य आहे हे कार्य निवडणुकीमध्ये बहुमत मिळवणाऱ्या पक्षाचं हे कार्य असतं. म्हणजेच निवडणुकीमध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळतं तोच पक्ष सत्ता स्थापन करत असतो आणि ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही तो पक्ष विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी कार्य करत असताना आपल्याला आढळतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे शासन व जनता यांच्यातील दुवा. पहा, म्हणजे प्रत्येक जो काही राजकीय पक्ष आहे की असा हा राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यामधील दुवा असतो. मग राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून ते त्या ठिकाणी काम करत असताना आपल्याला आढळतात. जनतेच्या विविध अशा प्रकारच्या ज्या मागण्या आहेत, गाऱ्हाणी आहेत ते शासनापर्यंत, सरकारपर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे राजकीय पक्ष प्रामुख्याने करत असतात आणि शासन पक्षांमार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना त्या ठिकाणी पाठिंबा मिळवण्याचं प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. म्हणजेच विविध पक्षांमार्फत विविध अशा प्रकारचे धोरणं कार्यक्रम हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे राजकीय पक्ष प्रामुख्याने करत असतात. यानंतर जर आपण पाहिलं तर पहा की विचार करा आणि लिहा म्हटलं आहे की पक्षविरहित अशा प्रकारची लोकशाही. मग पक्षविरहित अशा प्रकारची लोकशाही यामध्ये महात्मा गांधी, विनोबा भावे, जयप्रकाश नारायण यांनी पक्षविरहित अशा प्रकारच्या लोकशाहीची कल्पना मांडलेली होती. आधुनिक काळामध्ये अशी लोकशाही आणायची असेल तर काय करावं लागेल? मग अशा या पक्षपद्धतीतील उणिवा, गैरव्यवहार, स्पर्धा अशा या दोषांमुळं पक्षपद्धतीला या नेत्यांनी प्रामुख्याने सुरुवातीच्या काळामध्ये विरोध हा केलेला होता. की अगदी पक्षविरहित अशा प्रकारची ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना नेमकी आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की अगदी ज्या लोकशाही राज्यामध्ये पक्षीय व्यवस्था त्या ठिकाणी नसते मग लोक किंवा लोकसमित्या त्या ठिकाणी राज्यकारभार पाहत असतात त्यावेळेस त्या पद्धतीला पक्षविरहित अशा प्रकारची लोकशाही म्हटलं जातं. मानवतावादी तत्त्वज्ञ मानवेंद्रनाथ रॉय यांनी आपल्या ग्रंथामध्ये अशा प्रकारची संकल्पना मांडलेली आहे. जयप्रकाश नारायण त्याचप्रमाणे विनोबा भावे यांनीही पक्षपद्धतीचे वाईट अशा प्रकारचे परिणाम पाहून राजकीय पक्ष रद्द केले तर बरे होईल अशा प्रकारचंही मत त्या ठिकाणी त्या काळी मांडलेलं होतं. राजकीय पक्ष सत्तेसाठी झगडत असतात, विविध अशा प्रकारचे गैरप्रकार त्या ठिकाणी करत असतात, भ्रष्टाचार करत असतात आणि त्याचा परिणाम लोकांची सत्ता अनुभवता येत नाही आणि म्हणून पक्षपद्धती ही नष्ट झाली पाहिजे. राजकीय पक्षांऐवजी लोकसमित्या त्या ठिकाणी स्थापन करायला हव्यात अशा प्रकारचं त्यांनी मत मांडलेलं होतं. प्लेटो आणि अमेरिकन घटनाकारांनीही पक्षपद्धतीला त्रासदायक म्हणून दोष दिलेला आहे. पक्षविरहित लोकशाहीमध्ये लोकमताला
अधिक वाव मिळेल आणि लोकहिताचं रक्षण होईल असं विचारवंतांचं मत त्या ठिकाणी होतं. पक्षविरहित लोकशाही आणण्यासाठी संपूर्ण समाज राजकीयदृष्ट्या साक्षर, जागृत आणि चारित्र्यवान असला पाहिजे. पक्षविरहित लोकशाही हा आदर्शवादी अशा प्रकारचा सिद्धांत त्या ठिकाणी त्यांनी मांडलेला होता. यानंतर पहा की हे तुम्हाला माहीत आहे का की पक्षपद्धत म्हणजे नेमकं काय? की अगदी एकाच पक्षाच्या हाती दीर्घकाळ सत्ता आणि अन्य पक्ष प्रभावहीन ज्यावेळेस असतो त्यावेळेस ती एकपक्ष पद्धती असते. त्याचप्रमाणे राजकारणामध्ये दोन पक्ष प्रभावी आणि सत्ता आलटून पालटून अशा या दोन पक्षांच्याच हाती असणे याला द्विपक्ष पद्धती असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे सत्ता स्पर्धेमध्ये अनेक पक्ष ज्यावेळेस एकत्र असतात किंवा सत्ता स्पर्धेमध्ये अनेक पक्ष असतात आणि त्या सर्वांचा प्रभाव त्या ठिकाणी असतो त्यावेळेस त्या पद्धतीला बहुपक्ष पद्धती असं म्हटलं गेलेलं आहे. पहा आणि मग भारतामधील पक्षपद्धतीचं बदलतं स्वरूप जर आपण पाहिलं तर हे बदलतं स्वरूप आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की अगदी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काँग्रेस हा एक प्रबळ अशा प्रकारचा पक्ष होता. काही अपवाद जर वगळले तर केंद्र आणि राज्य पातळीवर काँग्रेसला बहुमत त्या ठिकाणी होतं. भारतातील राजकारणावर काँग्रेसची पकड होती आणि म्हणून या काळातील पक्षपद्धतीचं वर्णन एक प्रबळ पक्षपद्धती अशा प्रकारे केलं गेलेलं आहे. एक प्रबळ पक्षपद्धतीला 1977मध्ये आव्हान दिलं गेलं आणि हे आव्हान काँग्रेसेतर विविध अशा प्रकारचे जे पक्ष होते ते पक्ष एकत्रित आले आणि त्यांनी ते आव्हान दिलं. 1989च्या लोकसभा निवडणुकानंतर राजकारणामध्ये एकाच पक्षाचं वर्चस्व असणं ही बाब मात्र त्या ठिकाणी संपुष्टात आली. त्यानंतरच्या काळामध्ये अनेक पक्ष एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आघाडी शासन त्या ठिकाणी स्थापन करण्यास सुरुवात केली. आघाडी सरकार स्थापन करण्याचे हे जे प्रयोग आहे हे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी केलेले आहेत. आघाडी शासनामधून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्षपद्धतीने खोटा ठरवलेला आहे. आघाडीचे शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये आपल्याला स्थिरावली गेलेली दिसून येईल. पहा की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आघाडी सरकार आहे. त्याचप्रमाणे केंद्रामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर अगदी आपल्याला हे जे सरकार आहे हे अनेक पक्षांनी मिळून बनलेले सरकार आजपर्यंत आपण अनुभवलेले आहे. की पहा या ठिकाणी आपल्याला म्हणलं की हेही जाणून घ्या की पक्षाचे दोन प्रकार असतात. की अगदी अशा या पक्षांचे दोन प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचे की काही राष्ट्रीय पक्ष असतात, त्याचप्रमाणे काही प्रादेशिक पक्ष आहेत. आणि मग हे जे दोन प्रकार आहे हे दोन प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मग राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय? तर जे पक्ष राष्ट्रीय पातळीवर काम करणारे असतात यांना आपण राष्ट्रीय पक्ष असं म्हणतो. त्याचप्रमाणे प्रादेशिक पक्ष की अगदी प्रादेशिक पक्ष म्हणजे काय की राज्य पातळीवर प्रभावी असणारे पक्ष की ज्यांना आपण प्रादेशिक पक्ष असं म्हणतो. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये हे पक्ष आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आढळून येतात. की निवडणूक आयोगानं किंवा निवडणूक आयोग संविधानाने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देण्याचं काम निवडणूक आयोग हा करत असतो. आयोगच अशा या राष्ट्रीय त्याचप्रमाणे प्रादेशिक पक्षांना निवडणूक चिन्हांचं वाटपही त्या ठिकाणी करत असल्याचं आपल्याला दिसून येईल. पहा म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे जे काही राजकीय पक्ष आहे की अशा या राजकीय पक्ष त्याचप्रमाणे राजकीय पक्षांची जी काही विविध अशा प्रकारची वैशिष्ट्ये आहे ही वैशिष्ट्ये आज आपण या ठिकाणी पाहिले. त्याचप्रमाणे विविध अशा प्रकारच्या जे काही पक्षपद्धती आहे अशा या पक्षपद्धतींचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. की अगदी आपल्याला या प्रकरणाच्या भाग 2मध्ये भारतामध्ये
आढळणारे विविध अशा प्रकारचे जे काही राजकीय पक्ष आहेत, हे राजकीय पक्ष कोणते आहेत? तर अशा या राजकीय पक्षांचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.